सूर्याला विनम्र अभिवादन. आता परिचय करून देताना सांगितलं उपअभियंता महापालिकेत इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंग काम करत असताना थोडंफार चळवळीचं काम करताना लोक कसे येत नाहीत समाजामध्ये, चळवळीच्या मध्ये सहभाग कसा घेत नाही, तर त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून ही कविता आहे. याला प्रतिमात्मक नाव म्हणून कांबळेंचंच दिलंय. हा सगळ्यांना लागू होतो, पण कांबळेंच्या नावाने सगळं खपतं म्हणून आपला कांबळे इथं टिकलाय. कांबळे ना लपवा ना छपवी, ना भीती ना डर, सगळ्यांचा हाच लीडर. कुठं बी लढ म्हणा तयारच असतो, रागाच्या भरात समोरच्यावर तुटून पडतो. किती बी असू द्या शत्रू बलवान, पट्ट्या एकटाच नडतो. गावाला जरी असला याचा विटाळ, तरी समजायला तोच पुरून उडतो. कांबळे कुठं बी उभा उठूनच दिसतो, सगळ्या जत्रेत हा खुलून दिसतो. शाळाच्या मास्तराला तांब्यात पोचतो, वाड्या वस्तीवरची ताण खांद्यावर झेलतो. म्हसोबा मर्याईच्या नवसाचा हाच एक गुरव. प्रस्ताविकेत दिलंय ना सामाजिक न्याय, ना लपवा ना छपवी. आंबेडकरी नादाला लागला, आंबेडकरी नादाला लागला तसा झाला हुशार. पोराला केलंय डॉक्टर आणि तहसीलदार. आंबेडकरी नादाला लागला तसा झाला हुशार, पोरांना केलंय डॉक्टर आणि तहसीलदार. आता फ्लॅटमध्ये आला, आता फ्लॅटमध्ये आला आणि पडदे लावून बसला. वस्तीवरच्या भावाला म्हणतो, गावात काय, मी माझ्या मेहनतीने कमवला आहे. चौकात दिसला आक्रोश झेंड्याचा, चौकात दिसला आक्रोश झेंड्याचा, तर म्हणतो मला त्याचं काय. प्रस्ताविकेत दिलंय ना व्यक्तीची प्रतिष्ठा, ना लपवा ना छपवी. सोसायटीची आली नोटीस, सोसायटीची आली नोटीस की दाखवतो अॅट्रॉसिटीची रीत. झालं नाही पोराचं ऍडमिशन, रखडलं याचं प्रमोशन, की काढतो आरक्षणाची फीत. हॉल मधल्या बाबासाहेबांच्या फोटोकडे हळूच बघतो आणि किचन मधल्या गणपती समोर पेढे ठेवतो. आता कसं कसं करायचं म्हणतो. रखडलं सारं, याला केलं दूर की निळ्या टोपीवाल्याच्या शोधात फिरतो. माझ्यावर कसा अन्याय झाला हे जीव तोडून सांगत बसतो. मग याचा आंबेडकरी जागा होईल आणि सगळं कसं खोटं आहे हे वस्तीवर येऊन सांगत जाईल. मिळाला परत न्याय की करतो निळ्या झेंड्याला बाय बाय. पुन्हा रमतो नवरात्रीत, पुन्हा रमतो नवरात्रीत आणि दंग होतो गणपतीच्या मिरवणुकीत. गावातला महादेव ममद्या ओंकाराचा सूर लावतो. आम्ही आणि आमचे दोघे सत्यनारायणच्या पूजेला बसतो. पूजेचा प्रसाद अख्ख्या सोसायटीला वाटतो. ना लपवा ना छपवी. आता कांबळे आमचा झाला की हुशार आंबेडकरी वादळामुळं. आता कांबळे आमचा झाला की हुशार आंबेडकरी वादळामुळं. बसला ना चपराक मनुवाद्यांना, बसला ना चपराक मनुवाद्यांना. अजून काय पाहिजे, नको राव ते गाव, नको तो समाजाचा भाव. प्रस्ताविकेत दिलंय ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नको आता गणतंत्र. आणि ओरडून ओरडून सांगतो आम्ही, आमचे दोघे आणि आमचं स्वातंत्र्य. धन्यवाद.